अखेर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी निलंबित. मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रमशाळेतील 10वीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षकाला निलंबित केले असले तरी प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप मोकळे आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशनानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. मोरोशी आश्रमशाळेतील एका 10वीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण गेल्या वर्षी 25 डिसेंबरला घडले होते. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशन आवाज उठवून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. खूप शिक ग पोरी, ताठ मानेने जगशील तरी, असे आवाहन राज्य शासन ग्रामीण भागात करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सेवा सुविधा, सुरक्षा आणि दर्जा यांचा अभाव असतो. आदिवासी प्रकल्प विभागाकडून वेळोवेळी दौरे आखणे, आश्रमशाळा आणि वसतिगृहांची पाहणी करून आवश्यक सेवा सुविधा देणे हे प्रकल्प अधिकाऱ्याचे काम असून येथील प्रत्येक घटनेला प्रकल्प अधिकारी जबाबदार असतो. मात्र मोरोशी आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी जबाबदार अधिकारी असलेले प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाईतच झालेली नसून तेच इतरांचे निलंबन करत आहे. त्यामुळे तातडीने प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी अशी प्रकरणे आश्रमशाळेमध्ये वारंवार होत असल्याचे मान्य केले. या प्रकरणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मोरोशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या आत्महत्येप्रकरणी 25 डिसेंबरला चौकशी समिती गठीत करण्यात आली तर 26 डिसेंबरला अहवाल प्राप्त होऊन आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधीक्षक जयश्री वागळे यांना निलंबित करण्यात आले. तसेच पीडित कुटुंबाला 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहिती श्री उईके यांनी दिली. यावर्षी केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. अखेर मंत्री उईके यांनी निर्देश दिल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अध्यक्ष महोदय, हा मोरोशी येथल्या मुरबाड तालुक्यातल्या माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावातला आश्रमशाळेचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, बऱ्याच आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारच्या घटना गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा, सुविधा आणि दर्जा या तिन्ही गोष्टीचा अभाव असल्यामुळे, म्हणजे एका बाजूला आपण ग्रामीण भागामध्ये सांगतो खूप शिक ग पोरी, ताठ मानेने जगशील तरी, आणि त्या ठिकाणी मुली ज्या वेळेला आश्रमशाळेमध्ये जातात, मुलं आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता जातात, त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टींचा अभाव असल्यामुळे अशा प्रकारचे प्रकार आपल्याला घडलेले बघायला मिळतात. अध्यक्ष महोदय, माझे याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत की याच्यामध्ये जी आपण विभागीय चौकशी नेमलेली आहे याचा अहवाल आला आहे का, कधी येणार आहे, अजून तर आलेला दिसत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्रकल्प अधिकारी जो आहे याला मोकळं ठेवताय. हा प्रकल्प अधिकारी हा सर्वात त्याच्यामधला जबाबदार माणूस आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी त्याचे दौरे होत नाहीत, त्या ठिकाणी सुविधा दिली आहे नाही दिली आहे, काय आहे काय नाही, आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय प्रकल्प अधिकाऱ्याला आपल्याला निलंबित करण्याची गरज आहे. आपण दुसऱ्या लोकांना केलं गोष्ट वेगळी आहे, आणि त्याच्यामुळे आपण तातडीने आत्ताच्या क्षणी त्याला निलंबित करणार का. आणि तिसरं अध्यक्ष महोदय, या मुलीचा, कारण ती 10वीचं परीक्षा देणार होती अध्यक्ष महोदय, तर तिच्या कुटुंबियांना आपण आर्थिक मदत देणार का. अध्यक्ष महोदय, शासकीय आश्रमशाळा आमची मोरोशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनी 10वी वर्गात शिकत होती. दिनांक 24 डिसेंबरला रात्री 10 नंतर ते निधन झालं. तर आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही विविध चौकशा केल्या असता दिनांक 25/12ला आम्ही चौकशी समिती गठीत केली आणि चौकशीच्या माध्यमातून 26 डिसेंबरला आम्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर निलंबित केलेला आहे. मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधीक्षिका जयश्री वाघाळे यांना दोघांनी निलंबित केलं होतं. अध्यक्ष महोदय, अनेकदा ह्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रकरणं घडत असल्यामुळे आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी उपाययोजना करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामध्ये नियमांच्या माध्यमातून
बंगलोरीतली संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून अधीक्षक असो किंवा कर्मचारी असो त्यांना वेगवेगळं काउन्सिलिंग करून विद्यार्थ्यांनी जे आहे ते त्यांना माहिती दिल्या गेली पाहिजे अशा प्रकारचा विषय. आणि स्वयंसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उपाययोजना केलेल्या आहे. आणि निश्चितच आम्ही त्या परिवाराला आम्ही 2 लक्ष सामुग्री अनुदान दिलेलं आहे आणि यानंतर जास्तीत जास्त दक्षता आदिवासी विभाग घेत राहील असं या ठिकाणी सांगतो. याला जबाबदार आहे ना अध्यक्ष महोदय. प्रकल्प अधिकाऱ्याला तुम्ही हात पण नाही लावत, तो दुसऱ्यावर कारवाई करायला निघाला अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे त्याला निलंबित करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. तो आपण निलंबित करणार का मंत्री महोदय? अध्यक्ष महोदय, हा